नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आनंदाचा निर्णय। 16 डिसेंबरला ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार। मित्रांनो, कोणती आहे ही प्रलंबित मागणी जी पूर्ण होणार आहे आणि कोणता आहे मोठा आनंदाचा निर्णय, नक्की बघूया याबद्दल। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, 16 डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। दरम्यान याच हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे। हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होणार आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळतोय, मात्र यामध्ये 3% वाढ करणे प्रस्तावित आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकत्याच काही महिन्यापूर्वी सुधारित करण्यात आला असून हा महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला आहे। ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे, त्याचा प्रत्यक्षात लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळत आहे। ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे, त्याचा प्रत्यक्षात लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळत आहे। अर्थातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली आहे। दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% होणे अपेक्षित आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करता येणे शक्य झाले नाही। मात्र आता राज्यात नवीन सरकार आले असून लवकरच महागाई भत्ता वाढी संदर्भात निर्णय होणार आहे। येत्या 2-3 दिवसात राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणि त्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे। 16 डिसेंबर पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन 1 आठवडाभर चालणार आहे। या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असणारा महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे आणि अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्षात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या पगारासोबतच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल असे दिसत आहे। अर्थातच जानेवारी महिन्यात जो पगार येईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार असल्याने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्याच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे। मित्रांनो, कशी वाटली ही आनंदाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।